आणि त्यांनी त्या लेखी उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की 4,500 कोटी रुपये साधारण आमचं देणं लागतंय एस टी कर्मचाऱ्यांचं आणि आम्ही 6 महिन्यात ते देण्याचा प्रयत्न करू. म्हणून भाई जगताप यांनी एक प्रश्न विचारला की आपण बजेटरी प्रोव्हिजन किती केलेली आहे. आता 4,500 कोटी रुपये 6 महिन्यात द्यायचे आहेत. बजेटरी प्रोव्हिजन आहे आपली 2,000 आणि वरती काहीतरी समथिंग, बरोबर आहे. म्हणजे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले 2,000 काहीतरी समथिंग पैसे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले आहेत. एस टीचे फक्त 4,500 कोटी आहेत, ते तुम्ही सभागृहात आता रेकॉर्डवरती सांगताय की आम्ही 6 महिन्यात देणार आहे. तुम्हाला मिळालेच आहे 2,000 समथिंग, तुम्ही देणारा 4,500 ते सुद्धा 6 महिन्यात. 2,000 आणखीन वरती काही पैसे तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण परिवहन खात्याला मिळाले आहेत. म्हणजे तुम्ही सभागृहातल्या सदस्यांच्या डोळ्याला पाणी लावता असं माझं म्हणणं आहे. आता विषय असा आहे याच्यामध्ये की एस टीच्या कर्मचाऱ्यांचा साधारण नेट पगार आपल्याला 600 कोटीच्या आसपास द्यावा लागतो. 600 कोटीचा हिशोबाने जर तुम्ही पकडलं तर किती पैसे होतात 6 महिन्याचे, वर्षभराचे किती होतात? कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की 4,500 कोटी आम्ही 6 महिन्यात देऊ? तुमचं बजेटच नाहीये. दररोजचं एस टी डेप्रिसिएट आहे. 600 कोटी तुम्हाला फक्त कामगारांच्या पगाराचे नेट, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड नाही, इनडायरेक्ट बेनिफिट नाही, बाकीच्या कुठल्या फॅसिलिटीज नाही, नेट तुम्हाला 600 कोटी रुपये द्यावे लागतात प्रत्येक महिन्याला. तुम्ही सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्कभंग आणावा लागेल तुमच्यावरती. हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय, ते कोणतरी चिठ्ठ्या लिहून देताय आणि तुम्ही वाचताय. 600 कोटी रुपये नेट तुम्हाला द्यावे लागतायत. त्याच्यामुळे वर्षाचं त्यांचं जे बजेट आहे त्याचा तुम्ही हिशोब करा. 4,500 कोटी रुपये तुम्ही देताय म्हणताय 6 महिन्यामध्ये. तुम्हाला महिन्याला डेप्रिसिएट आहे आणि त्या डेप्रिसिएट होण्यासाठी जी काय मागच्या वेळेला मागणी केली होती तिथे थोर नेते बसलेले आहेत पाठीमागे आणि त्यांचे दुसरे नेते खालच्या सभागृहात गेलेत. या दोन नेत्यांचं म्हणणं जर त्यावेळेला आता तरी मान्य करा. एस टी कामगारांना सरकारी कर्मचारी आता तरी घ्या, म्हणजे ह्या भानगडीत करावे लागणार नाही. आता त्यांचा आवाज बंद झालेला आहे, कारण जास्त बोलले तर बाहेर काढतील. आणि म्हणून माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत की बजेटचं तुम्ही जे काय आता जे काय सांगितलेलं आहे दुरुस्त करत असाल तर उत्तरात परत दुरुस्त करा. 4,500 कोटी रुपये तुम्ही जे 6 महिन्यात देणार आहात हे तुम्ही देऊ शकत नाही, कसे देऊ शकता हे एक तर सांगा. दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये कामगारांची जी काय प्रॉव्हिडंट फंड आहेत, मागच्या वेळेला देखील या सभागृहात हा विषय फार गंभीरपणे घेतला गेला होता की प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ठेवू शकत नाही. आता ह्या परिस्थितीमध्ये प्रॉव्हिडंट फंडचं किती देणं बाकी आहे आणि जर प्रॉव्हिडंट फंड कापून जर त्यांचा दिलेला नसेल तर मॅनेजिंग डायरेक्टरवरती गुन्हा नोंदवला जातो. तो मॅनेजिंग डायरेक्टरवरती तुम्ही गुन्हा नोंदवणार आहात का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, या सगळ्यातनं जर सुटायचं असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सामील करून घेणार आहात का? सभापति महोदय, प्रताप सरनाईक जो एक बार बोलता है वो फिर बाद में अपनी आपकी भी नहीं सुनता है, ऐसा प्रताप सरनाईक का इतिहास है. ऐकून घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ, अनिल ओ परब साहेब ऐकून घ्या जरा. परब साहेब ऐकून घ्या, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो ना सगळी मी. सभापती महोदय मला संरक्षण द्या, त्यांना सांगा माझं त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतोय. याचं कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की 2400 कोटी रुपये ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहेत, बरोबर आहे. मी सुद्धा बोललेलो आहे, हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की 6 महिन्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यानं ह्या कामगारांची देणी देऊ, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. देणी टप्प्याटप्प्यानं देणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ, मी दिली. काही जी बाकी आहे ती सुद्धा 6 महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ. पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे, वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं? 2400 कोटी रुपये आम्हाला दिलेले, अंदाजे 500 कोटी रुपयाचा आम्हाला सर्व कामगारांचा पगाराला आम्हाला खर्च येतो. तो 7 तारखेच्या दरम्यान आम्ही येतो, तरी सुद्धा 4 महिन्याच्या पगारानंतर 400 कोटी रुपये यातलेच आम्हाला उरतात. म्हणजे त्यातही आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ शकतो. परंतु मी मगाशीच सांगितलं की PPP तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. जवळजवळ आम्ही 216
डेपोचे हे टेंडर काढलेले आहे. ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या 6 महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परब साहेब. कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे, मंत्री आहे, परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे. काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी आहे ती मिळाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या 6 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार. तशी प्रोव्हिजन राज्य शासनानं केलेली आहे, तशी प्रोव्हिजन एसटी महामंडळानं सुद्धा केलेली आहे. अनेक उत्पन्नाचे स्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय जेणेकरून त्या उत्पन्नाच्या स्रोताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ. आणि दुसरं तुम्ही महत्त्वाचं विचारलंय, प्रॉव्हिडंट फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाही आहे. देणं होतं हे मान्य केलेलं होतं काही वर्षापूर्वी, परंतु आता मात्र काही देणं नाही. त्यामुळे तोही प्रश्न आता निकाली केलेला आहे. सदाभाऊ खोत लास्ट. धन्यवाद सभापती महोदय.